नमस्कार. मी बिनधास्त बोलच्या या चौथ्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याबरोबर सौ मीराताई बडवे या पाहुण्या म्हणून आपल्याला लाभल्या आहेत. मीराताई तुमचंही मी खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सुरुवातीला आपण मीराताई आणि त्यांच्या संस्थेबद्दल थोडंसं जाणून घेऊया. अ, मीराताई यांनी 1996 साली अंधमुक्त विकासालय, निवांत अंधमुक्त विकासालय ही संस्था स्थापन केली. यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी या या संस्थेची ॲक्चुअली स्थापना झाली आणि जवळ-जवळ 3000हून जास्त विद्यार्थ्यांचं पुनर्वसन या संस्थेतर्फे करण्यात आलेलं आहे. आणि मुलांना फक्त उच्च शिक्षण नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने संस्थेतील सगळेच जण कार्यरत असतात. निवांत संस्थेला आत्तापर्यंत 106 पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. असा मोठा बोजा सांभाळणाऱ्या संचालिका आणि संस्थापिका सौ मीरा बडवे या आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत. तर खरंच आज आम्हाला नक्कीच तुमच्याकडनं छान मार्गदर्शन मिळेल याची मला खात्री आहे. बोला. संस्थेची माहिती तर मी माझ्याकडनं फार कमी थोडक्या शब्दात सांगितली. पण मला नक्की हे जाणून घ्यायला आवडेल, की अशी वेगळं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स कन्सेप्ट डोक्यात ठेवून अंध मुलांसाठी किंवा दिव्यांग मुलांसाठी संस्था स्थापन करण्याची नेमकी प्रेरणा काय होती? खरं म्हणजे ती एक मोठी कथा आहे आणि इट विल टेक सम टाइम. पण मला वाटतं की ते जे 2 टर्निंग पॉइंट्स होते माझ्या आयुष्यातले, ते मी शेअर करेन तुमच्या बरोबर आता. ओके. की 24 वर्षापूर्वी ऑलमोस्ट सप्टेंबरमध्ये आता 24 वर्ष पूर्ण झाली. तर ग्रेट. 24 वर्षापूर्वी कुणीतरी म्हणालं असतं की तुम्ही अशी काही एक संस्था काढाल हं, जी विशेष दृष्टीच्या मुलांच्या हं. आयुष्याच्या संदर्भात असेल, तर मला नाही वाटत की मी विश्वास ठेवला असता त्या घटनेवर. मी ऍक्च्युली कॉलेजमध्ये इंग्लिश शिकवायची, ओके. शाळेत आणि कॉलेजच्या लेवलवरती. हं. माझी मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत मी गृहिणी म्हणून राहिले आणि त्याच्यानंतर मी एका कॉलेजमध्ये इंग्लिशची प्रोफेसर म्हणून जॉब ओके केला. आणि असं वाटलं की आता आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये बराचसा वेळ नाही मिळणार जगात काय चाललंय हे बघायला, कारण ती हं, हं. तारेवरची कसरत असेल. हं. आणि माझे मिस्टर दर त्यांच्या वाढदिवसाला ब्लड डोनेट करायचे आणि काही अमाऊंट व्हिज्युअली चॅलेंज व्यक्तींसाठी चालणाऱ्या संस्थांना नेऊन द्यायचे. तर जस्ट क्युरिओसिटी म्हणजे एक कुतूहल मला पुण्याच्या ह्या अंधशाळेमध्ये घेऊन गेलं. कोरेगाव पार्कची जी मुलांची शाळा आहे तिथे. ओके. आणि तिथे मी शिरल्यानंतर मला असं वाटलं की हे काहीतरी एक वेगळीच जादूची गुहा आहे. मी अचंबित होऊन इथे तिथे पाहत राहिले आणि आपल्याला कळत नाही ना की ह्या मुलांशी आपण कसं डील करावं, हं. कारण आपण नवीन असतो या जगाला. तर तिथे अगदी छोटी छोटी मुलं होती आणि त्या सगळ्या मुलांची ती सगळी नवीन शाळेत आलेली होती तेव्हा नुकती आणि होमसिक होती ती मुलं. हं. तर त्यातलं एक चिमुकलं आलं आणि मी वाटेत उभी होते म्हणून ते येऊन मला धडकलं. धडकल्यानंतर त्याला त्याला फक्त स्पर्श कळतो ना, हं. दिसत तर नाहीच आहे आई हं. ही गोष्ट. तर त्याला असं वाटलं की मी त्याची आईच आहे आणि ते मला बिलगून रडायला लागलं खूप. मग रडायला लागल्यावरती मी पण त्याला जवळ घेतलं आणि मलाही खूप रडायला यायला लागलं आणि कुठेतरी असं अस्वस्थ झाले म्हणजे मी. आणि गेले होते फक्त संस्था बघायला आणि बाहेर आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की रे मला नाही वाटत की मी जॉब करावा, काय करू? तर ते म्हणाले की तू तुला टीचिंग बॅकग्राऊंड आहे आणि तुझी इच्छा आहे, अ स्लाइस ऑफ लाईफ म्हणजे आपल्या आयुष्याचा एक हिस्सा द्यायची तुझी तयारी आहे, तर तू जरूर पुढे जा. म्हटलं बाबा पण हा एक अलिखित करार असणार आहे की मी पैसे कमावणार नाहीये, हं. मी पैसे खर्च करणार आहे. सो ही गेव मी द कम्प्लीट बॅकिंग आणि सेड की तू जरूर हे काम कर. आणि मग मी तेव्हा मग परत शाळेला जायला लागले. आय वॉज 42 प्लस देन. ओके. तर मग मी जायला लागल्यावर शाळेमध्ये तिथे माझ्या असं लक्षात आलं की या एका फ्रेमवर्क मध्ये किंवा चौकटीमध्ये काम करणं शाळेच्या,
ब्युरोक्रॅटिक पॅटर्न मध्ये काम करणं मला थोडं गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. दुसरी गोष्ट मला अशी जाणवली की ह्या मुलांना खरं म्हणजे त्यांचं बालपणच नष्ट होतं त्या शाळेमध्ये, कारण कुणी ना कुणी त्यांच्या डोक्यावरती काही ना काही शिकवायला बसलेलं असतं. बरं, ही सगळी मुलं किती वेगळी आहेत वगैरे असं जे मला वाटत होतं त्यापेक्षा किती सामान्य आहेत हे मला कळलं. कारण ती सगळी आपल्यासारखीच आहेत, हाडा बरोबर मांसाने आहे. आणि बरोबर. शरीरात मन आपल्यासारखीच आहेत, शेवटी ती करेक्ट. माणसंच आहेत. आणि त्यामुळे मग ती खोटं बोलणं, चोऱ्या करणं, कॉपी करणं, प्रेमात पडणं, ब्रेल लेटर्स लिहिणं, कारण त्यांनी मला तोपर्यंत ब्रेल शिकवलं होतं. ब्रेल त्यांची लव्ह लेटर्स सगळं करेक्ट. वाचायला मिळालं. आणि मला म्हणजे आपण एक चुकीचं असं स्वप्न घेऊन जातो अशा विश्वांमध्ये. आपल्याला वाटतं की ही मुलं आदर्श असली पाहिजेत किंवा आपल्यासारखी असली पाहिजेत. करेक्ट. म्हणजे आपण आदर्श होत असं नाही, खरं आपल्या विश्वापेक्षा ती वेगळी असावी, ती बरोबर. आदर्श असावीत असं वाटतं. तर या गोंधळामध्ये मी ती शाळा सोडून ऍक्च्युली पळून आली आणि म्हटलं या क्षेत्रासाठी कधी काम नाही करायचं. असं वाटलंच नाही की मी आज तुमच्या समोर बसून ह्या गप्पा मारेन ह्या क्षेत्राबद्दलच्या. पण खरा टर्निंग पॉइंट अधिक टचिंग आहे. कारण असं झालं की शाळेमध्ये कुणीतरी माझी वाट बघत होतं हे लक्षात नाही आलं माझ्या. आणि एक मुलगा असा होता सिद्धार्थ गायकवाड म्हणून, की ज्याला जन्मजातच सोडून दिलेलं होतं आई वडिलांनी, आणि कुणीतरी उचलून त्याला अंधशाळेत आणलं होतं आणि त्याला बघायला नंतरच्या आयुष्यात कोणीच आलेलं नव्हतं. समाज कल्याणच्या ओके. कायद्यानुसार 18 वर्षानंतर ह्यांना स्वतंत्र जगायला सोडून दिलं जातं ना. तर हा काय करणार? त्याला 9वीत बाहेर काढलं शाळेनी. मग तो बंडगार्डनच्या फुटपाथ वरती राहिला 3 आठवडे. आणि का कुणास ठाऊक त्यांनी माझं घर शोधलं आणि तो एक दिवस अचानक माझ्या दारात उभा राहिला. मी दरवाजा उघडला तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं. मला वाटलं की हा हाडाचा सापळा आणि ही मे ब्रीथ हिज लास्ट एनी मोमेंट. मग मी त्याला आत घेतलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि तेव्हा मला खरं तर स्वतःची विलक्षण लाज वाटली एक टीचर म्हणून, की माझा इगो इतका का पोचला असेल म्हणून, की एखादा कुणीतरी असेल सिद्धार्थ माझी वाट बघत तिथे आणि मी का हे केलं. आणि त्यांनी भीक मागितली नव्हती. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांना एका आईची सुद्धा गरज आहे, जी त्यांना आपल्या कुशीत घेईल. आणि तो खरं तर निवांतचा, म्हणजे माझ्या घरात हे सगळं काम चालतं ओके. आणि टोटली फ्री ऑफ चार्ज ऑफकोर्स, कारण ह्या मुलांना कोण कसं चार्ज करेल, बरोबर. की जी रस्त्यावरती बरीचशी आलेली मुलं आहेत किंवा ज्यांना हम्म. लहानपणीच त्यागलेलं आहे. हम्म. तर अंधार मनात अंधार बाहेर अशी ती मुलं सगळी निवांतला यायला लागली. आणि निवांतचा दरवाजा जो सिद्धार्थसाठी उघडला गेला तो अनेकानेक मुलांसाठी नंतर 24 वर्ष उघडणार आहे. ग्रेट. म्हणजे खूपच इन्स्पायरिंग आहे की एका छोट्या घटनेतनं तुम्ही इतकं मोठी निवांत संस्था उभारलीत आणि अजूनही ती चालू आहे आणि डेफिनेटली चालू राहील अनेक वर्ष, ज्यातनं अनेक मुलांना फायदा झालेला आहे. आता म्हणजे संस्थेमध्ये तर तुम्ही जसं मला आत्ता सांगितलंत, की आम्ही वेगवेगळे हम्म. विषय शिकवतो किंवा हम्म. 18 वर्षानंतरची मुलं किंवा शालेय शिक्षण संपून मग ही मुलं पुढे काय करणार? या दृष्टीने तुमच्याकडे पाहतात, की डेफिनेटली आम्हाला मीराताईंकडनं मदत होईल आणि त्याच मुलांना तुम्ही मदत करता. तर तिकडे हे जे वेगवेगळे विषय शिकवले जातात, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का? की शालेय शिक्षण सोडून वेगळे काही विषय? शालेय शिक्षणामध्ये सुद्धा कसं आहे की एक अक्षरही ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं तेव्हा. राइट. त्यामुळे तो लढा म्हणजे इट वॉज नेव्हर अ बेड ऑफ रोजेस. जे काटे होते त्याला गुलाब मानून काम करणं होतं, म्हणजे शून्यातूनच विश्व निर्माण करणं होतं. त्यामुळे सर्वसामान्य मुलांना पहिल्या दिवशी जसं पुस्तक मिळतं तसं ह्या मुलांच्या हातात कधी मिळालं नव्हतं. राइट. आणि धनदांडग्यांची किंवा श्रीमंतांची मुलं शिक्षण पुढचं घेऊ शकायची, पण ह्या मुलांना समाज वेगवेगळ्या कारणासाठी वाम मार्गाला वापरायचा, म्हणजे मुलींना वेगळ्यासाठी आणि मुलांना वेगळ्या कारणासाठी. तर ह्या नरकातून त्यांना बाहेर काढणं हे पहिली म्हणजे गोष्ट होती त्याच्यामध्ये. आणि त्याच्याकरता संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं किंवा ब्रेल साहित्य निर्माण करणं आणि अभ्यासाची पुस्तकं निर्माण करणं हे मोठं होतं. तर हे करता करता एक 22 विषय शिकवण्याची संधी मला मिळाली. ओके. म्हणजे यू नेम द सब्जेक्ट, सायन्स असो, स्टॅटिस्टिक्स असो, बीसीएचे सब्जेक्ट्स असो, कॉमर्स असो, अकाउंटन्सी असो, म्हणजे माझा विषय इंग्लिश लिटरेचर आणि हे सगळे शिकवायचे. हे शिकवता शिकवता ही मुलं शिकल्यानंतर असं लक्षात आलं की बरंच काही करायचंय. तर एक टॅगलाईन आहे निवांतची की यहाँ सीख मिळती है, भीक नाही मिळती.
हम्म. म्हणजे प्रत्येक मुलाला सेल्फ रिस्पेक्टनी काहीतरी कमावलं पाहिजे त्यांनी, राईट. ह्याच्यासाठी नवीन वाटा निर्माण झाल्या. आणि त्याच्याकरता आम्ही एक टेकव्हिजन नावाची सॉफ्टवेअर कंपनी उभी केली. कारण ओके. आमची मुलं अतिशय ब्रिलियंट आहेत आणि ओके. जेव्हा ती बाहेर नोकरीसाठी अर्ज करायची त्यावेळेला त्यांना जेव्हा बोलवलं जायचं तेव्हा त्यांना नोकरी दिली जायची नाही, का तर ते विजिली चॅलेंज आहेत म्हणून. तर आम्ही असं ठरवलं की आपण स्वतःच त्यांच्यासाठी एक कंपनी उभी करू. आता ते सिलिकॉन व्हॅलीतून त्यांना प्रोजेक्ट्स मिळत आहेत, ते गुगल बरोबर स्प्रेडशीटवर काम करत आहेत, शिकागोला जाऊन आले आणि उत्कृष्टपणे हे काम करतात. दुसरी अभ्यासाव्यतिरिक्तची अनेक गोष्टी आमच्या इथे चालतात, पण महत्वाच्या 2 सांगते. आपल्याला टाइम कन्स्ट्रेंट असेल का, सब्जेक्ट वेगळा घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चॉकलेट फॅक्टरी आमच्याकडे खूप मोठी चालते. सगळ्या IT कंपनीज मध्ये वगैरे साधारणपणे 1 लाखाचा सेल त्यांनी एका काउंटरवरती केलाय मुलांनी. ओके. आणि बऱ्याच कंपन्या नी ह्या प्रोजेक्टला सपोर्ट केलं आणि त्याच्यामुळे आमची चॉकलेट फॅक्टरी जी आहे ती फार सुंदर चालते. ह्याच्यामध्ये मुलं रात्रंदिवस काम करतात आणि परीक्षाही देतात पॅरलली. तर ही मला वाटतं 2 युनिक फीचर्स निवांतची मी सांगू इच्छेन. आणि आता आम्ही एक स्वलेखन नावाचं ऍप तयार केलंय. तर शालेय मुलांसाठी, म्हणजे आतापर्यंत आम्ही 10वी नंतरच्या मुलांसाठी काम करत होतो, पण शालेय मुलांना मराठी टायपिंग आम्ही आता शिकवायला घेतलं. 1000 मुलांना मी ट्रेन केलं आणि ती आता स्वतंत्रपणे स्वतःचा पेपर स्वतः लिहू शकतात. म्हणजे त्यांना एक स्क्राईब किंवा रायटर नावाची गोष्ट लागते. तर त्या त्यांच्या दृष्टीने आयुष्यात कुबडे आहेत, म्हणजे स्वतःच्या मनात येणारे विचार ते कधी मांडूच शकत नाही स्वतःच्या भाषेमध्ये किंवा स्वतःच्या लिपीमध्ये. कारण आपण ब्रेल शिकणार नाही, पण त्यांनी आपली लिपी शिकली आहे बरे. त्यामुळे आमची जी काही अनेक मुलं म्हणजे बँकेमध्ये ऑफिसर्स आहेत किंवा ब्रांच मॅनेजर्स आहेत किंवा इन्शुरन्स मध्ये आहेत किंवा PWD मध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, टीचर्स आहेत, ती सगळी मुलं आता कॉन्ट्रीब्युट करू शकतात. त्यांना ते सुद्धा शिक्षित झालेले आहेत आणि ते आपल्या लिपीत लिहू शकतात. सो दीज आर द 3 युनिक फीचर्स ऑफ निवांत अकॉर्डिंग टू मी. बाकी सगळं घडतंच, म्हणजे डान्सिंग आहे, शामक डान्सचे कोरिओग्राफर्स येतात, त्याच्यानंतर योगा आहे, मलखांब आहे, वक्तृत्व स्पर्धा असतात. आम्ही एक कलिनरी स्किल म्हणजे कुकिंगची कॉन्टेक्स्ट घेतो आणि दे डिड सो वेल. आम्ही एका ग्रेट शेफला बोलवलं होतं जज म्हणून. मग आमच्याकडे पुस्तकांच्या प्रकाशनाला विंदा करंदीकर येऊन गेले, नारायण सुर्वे येऊन गेले, सुधीर मोघेजी येऊन गेले. यू नेम द पर्सन अँड ही वॉज हिअर अँड दे ऑल ब्लेस्ड दी चिल्ड्रन. हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे खरंच आपला जो दृष्टिकोन असतो त्या मुलांकडे बघण्याचा, की काहीतरी वेगळे आहेत, ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, आणि मग आपण उगीचच त्यांना बिचारे वगैरे म्हणायला लागतो. ऍक्च्युअली त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी असते किंवा आपल्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त कॅपॅसिटी असते. आपण फक्त त्यांना अंडर एस्टिमेट करतो की त्यांना एका कुठल्या तरी अवयवाची कमतरता आहे किंवा दृष्टी नाहीये, म्हणून आपण लगेच त्यांना कमी लेखाचा प्रयत्न करतो किंवा बिचारे म्हणतात. ऍक्च्युअली त्यांच्याकडे खूप पोटेन्शियल आहे. त्यामुळे डेफिनेटली की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आता आपल्याला ही मुलं बघायला मिळतात, पुढे जातात आणि त्यामुळे इंडिपेंडेंट व्हायला त्यांना खूप मदत झालेली आहे. त्यामुळे ग्रेट, तुमचं काम तर ग्रेटच आहे आणि म्हणजे सगळे काय आहे की मुलं पण ग्रेट डान्सिंग आहेत. मध्ये करिअर केलं, एक PhD केलं लायब्ररी सायन्स मध्ये, एक हम्म. मुलगा सोशल सायन्सेस मध्ये PhD करतो राईट. आहे. फॉरेन लँग्वेजेस शिकली आहेत मुलं, जॅपनीज, ओके. जर्मन आणि स्पॅनिश वगैरे. तर दे हॅव मास्टर्ड एव्हरीथिंग दॅट इज अराउंड येस, अस. येस, येस. पण मग ही सगळी म्हणजे हे सगळे विषय शिकवत असताना लैंगिकता हा विषय शिकवणं का गरजेचं वाटलं किंवा त्यामागे काय हेतू होता, की याही मुलांना या विषयाचं नॉलेज असायला पाहिजे? खरं म्हणजे मी आता आजच्या आपल्या डिस्कशनची एक टॅगलाईन तयार केली आहे की तुमचं आमचं सेम असतं. करेक्ट. भावविश्व जर घेतलं करेक्ट. तर त्याच्यात काय फरक असणार आहे? त्या बरोबर. भावविश्वाला अंतर्गत हे नाही कळत की तुम्ही विजिली चॅलेंज आहात, तुम्हाला दिसतंय की राईट, दिसत राईट. नाहीये. आतून उमलणाऱ्या भावना या सगळ्यांच्या सारख्याच असतात. करेक्ट. आणि ही मुलं काय करायची, चोरून चोरून कोपऱ्यात बसून, आम्ही जेव्हा ब्रेल पुस्तकं तयार केली तेव्हा उमलत्या कळ्यांचे प्रश्न वगैरे असली पुस्तकं चोरून वाचायची. ओके. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्या समाजामध्ये लैंगिकता या विषयावरती ओपनली बोललं नाही जात. आणि बोललं नाही जात म्हणून कुतूहला पोटी अनेक गोष्टी घडतात, नाही का? राईट. आपला कसा की नजरेचा खेळ आहे, नाही का?
बरोबर. तर डोळे हे जुलमीकडे तिथे नाहीच आहेत. मग हं. हे कुठे म्हणजे कसे बरोबर. एकमेकांशी हं. डील करणार? हं. तर ह्याच्याकरता म्हणून माझ्या असं लक्षात आलं की ह्यांच्यासाठी सेक्स एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे. हं. परत मी हं. सायकोलॉजी हा विषय त्या मुलांना बरीच वर्ष शिकवते. हं. त्याच्यामध्ये हं. अॅनाटॉमी शिकवत असताना हं. मी शिकवायला घेतलं की नाही गोनाड्स किंवा हं. अ, हं. असे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ह्याच्याबद्दल हं. काही माहिती द्यायला की अय्या इश्श नको इकडे बघ तिकडे बघ म्हणजे आणि साधारण 8वीत गेल्यानंतर या मुलांना कशी शिंग फुटली होती आणि हो. ते कसे राइट. चिठ्ठ्या चपाट्या ब्रेल मध्ये पाठवत हं. होते मला माहित होतं. ओके. आणि काहीतरी एक शारीरिक आकर्षण असतंच म्हणजे राइट. वी कॅनॉट डिनाय इन्फॅच्युएशन ऑल्सो हं. नाही हं. का ते वय असतं बरोबर. म्हणजे हो. त्यांचं. तर या वयामधली माझ्याकडे आलेली मुलं म्हणजे ऍडोलसंटच मुलं ना हं. हं. म्हणजे अर्धवट सगळं माहित असणारी हं. आणि हं. नको तितकं पण माहित असणारी अशी राइट. सगळी मुलं होती. हं. आणि ही मुलं स्पेसिफिकली जेव्हा हॉस्टेलवरती राहतात तेव्हा ऍक्च्युली तुमचं आमचं सेमच असतं. कारण त्यांच्या बाबतीत थोडा एक एक्स्ट्रा पॉइंट आहे म्हणजे सर्कमस्टॅन्शियल आहे त्यांचं एकमेकांबरोबरचं डीलिंग. तर होमोसेक्शुअलिटी हाही इश्यू खूप मोठा असतो. हं. हेच हं. ते कधी ओपनली बोलायचे नाहीत किंवा सेक्स हं. बद्दलचे प्रश्न जे आहेत त्यांचे ओपनली बोलले हं. जायचे नाहीत. हं. गैरसमजामध्ये अडकलेली त्यांची मनं होती. हं. तेव्हा असं वाटलं हा गुंता पण सोडवलाच पाहिजे आपण. म्हणजे मोकळी झाली पाहिजे ती सर्व हं. अर्थाने. हं. म्हणजे खड्डे खणून त्याच्यात ते उड्या मारणार आहेत हे मला नक्की माहित होतं. मी राइट. एवढं सारं करून सुद्धा त्यांना करायचंय ते करणार होते. करणारच. पण ऍटलिस्ट हं. समजून उड्या मारणार होते. म्हणजे राइट. फ्रॅक्चर होता होता जेवढं होणार हं. आहे ते थोडं कमी प्रमाणात झालं असतं. राइट. त्याच्यामुळे सेक्स हा विषय आम्ही ओपनली वर्गात डिस्कस करायला हं. लागलो. हं. आणि हं. दे स्टार्टेड ओपनिंग आउट. ओके. खूप मोकळी व्हायला लागली ती राइट. मुलं. त्यांनाही राइट. खूप बरं वाटायला लागलं हे हं. सगळ्या डोक्यात हं. भणभण हं. जी होती त्याच्यातून बाहेर येण्याकरता. ॲक्चुअली तुमचा जो अनुभव आहे आणि आमचा काउन्सिलर म्हणून स्टेप अपमध्ये काम करतानाचा जो अनुभव आहे, तो अगदी सेम आहे. म्हणजे मला ते वाक्य खूपच आवडलं, की तुमचं आमचं सेम असतं. तुम्ही जे काही आत्ता एक्सप्लेन करत होता, मला पण तेच रिलेट झालं, की मी वर्गात असताना मुलं करेक्ट. अशीच असतात. अर्ध्या लोकांना माहिती अशीच आहे, असते. अर्ध्या लोकांना माहिती नाहीये. हम्म. अर्धे लोकं आता ऑफ ट्रॅक जाणार आहेत आणि मग लेक्चर्समुळे त्यांच्यात फरक पडलाय वगैरे, वगैरे. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही वाक्य वापरलं. तुमचं आमचं सेम असतं. राइट. म्हणूनच त्यांना करेक्ट एजमध्ये करेक्ट इन्फॉर्मेशन देणं हे खूप गरजेचं आहे. पण हम्म. ही इन्फॉर्मेशन देत असताना जनरली आता आम्ही वर्गात जेव्हा जातो तेव्हा काही-काही मुलं खूपच रेडी असतात सगळं ऐकून घ्यायला किंवा काही खूप शाय हम्म. असतात. मग चिडवा-चिडवी हम्म. किंवा असे अनेक गोष्टी आमच्याबरोबर होतच असतात. तर अशी काही चॅलेंजेस किंवा डिफिकल्टीज तुम्हाला कधी तुमच्यामध्ये मुलांना शिकवताना जाणवल्यात का? हो, ऍक्च्युली कसं असतं, की हे मुलं-मुली फार पूर्वीपासूनच जास्त मॅच्युअर झालेली असतात हं. ही मुलं. हं. स्पेशली विशेष दृष्टीचे मुलं-मुली. मला कळत नाही मुली-मुलींच्या शाळेत असतात, मुलं-मुलांच्या शाळेत असतात, तरी त्यांचं कनेक्शन चालूच असतं. हं. तर ही मॅच्युअर झालेली असतात मुलं, पण पूर्ण मॅच्युअर नसतात झालेली. म्हणजे राइट. आपल्याच मुलांसारखे असतात. करेक्ट, करेक्ट. त्यामुळे त्यांच्यामध्ये हे काहीतरी चाललेलं आहे हे म्हणजे आपल्यासारख्या माणसांना सहजपणे दिसत असतं. हं. त्यांना जरी कळत नसलं तरी आपल्याला ते कळतच असतं. हं. त्यामुळे हं. ह्याच्यामध्ये त्यांना मुलं-मुली एकत्र बसवणं हे मी ठरवलं. ओके. बिकॉज हं. इथे पण कळायला पाहिजे की सगळं तुमचं आमचं सेम असतं. राइट. मग मी काय केलं की मी अॅनाटॉमी शिकले, ह्युमन अॅनाटॉमी. कारण मी हं. बीएडच्या मुलांनाही गाईड करायची. महाराष्ट्रभरातून मुलं यायची माझ्याकडे. ओके. तर त्यांना मॉडेल्स दाखवून मी बऱ्याच गोष्टी शिकवायची. हं. तर मी हे सगळे जे मॉडेल्स आहेत आपल्या ह्युमन हं. बॉडीचे, हं. ते सगळे एकत्र करून ह्या मुलांना स्पर्शाने दाखवलं सगळं. ओके. हं. आणि त्यांना समजून सांगितलं की हं. शरीर हे असं आहे. हं. म्हणजे हं. जेव्हा सांगाड्याला स्पर्श करतात ते हं. आणि ते वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करतात, तेव्हा प्रत्यक्ष स्पर्श करताना काय घडत असेल ह्याचं थोडंसं कुतूहल शमत जातं नाही का. हं. तेव्हा सायकोलॉजीमध्ये आम्ही म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स आहेत हं. किंवा एक्झोक्राईन ग्लँड्स आहेत ह्याच्याबद्दल तर चर्चा करायचोच. परंतु संपूर्ण म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे किंवा हं. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे हं. ह्याचा अभ्यास करत असताना हळूहळू आम्ही अॅनाटॉमी शिकवता शिकवता सेक्शुअल एज्युकेशन पर्यंत त्या मुलांना नेण्यात आलं. आणि सायकोलॉजीमध्ये काही विषय असे होते की जेव्हा ती मुलं त्या माणसांची चेष्टा करायची, फॉर हं. एक्झाम्पल हं. ट्रान्सजेंडर्स आहे, राइट. तेव्हा मला असं लक्षात आलं की ह्यांना सर्व तऱ्हेच्या सेक्सची माहिती म्हणजे हं. सेक्शुअल
आस्पेक्टची माहिती दिली पाहिजे. आणि हे सांगायला पाहिजे त्यांना की तुम्हाला दिसत नाही तर तुम्हाला आंधळं म्हटलेलं आवडत नाही, तसं ह्याही लोकांना तुम्ही चिडवलेलं कसं आवडेल. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी जसे आपण मार्ग निर्माण केले अस्तित्व चांगलं जगण्यासाठीचे, ते त्यांच्यासाठी आपण निर्माण केले तर काहीच हरकत नाही. मग मी या सगळ्या गे ऍक्टिव्हिस्ट आहेत किंवा लेस्बियन साठी काम करणार आहेत किंवा ट्रान्सजेंडर साठी काम करणार आहेत, ह्यांना बोलवून सुद्धा लेक्चर्स दिली ह्या मुलांना. आणि तेव्हा त्यांना कुठेतरी आतून असं जाणवलं की इट्स ओके whoever I am and whatever is happening to me sex ways, it's fine. I should accept it very gracefully. कारण याही मध्ये जसे जगामध्ये इतर फील्ड्स मध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत तसे आमच्याही मुलांमध्ये ते होते. आणि जसं मनुष्य हे ओपनली बोलत नाही आणि म्हणून कित्येक वेळा आत्महत्या करतो, तशी घटना घडू नये ह्याच्यामध्ये ओपनलीच बोललं गेलं पाहिजे. आणि निसर्ग म्हणजे माझ्या आयुष्यात अजून एक ग्रस्त आले, समपथिकचे फाउंडर बिंदू माधव खैरे म्हणून. तर त्यांनी मला एक पार्टनर म्हणून फार सुंदर पुस्तक दिलं आणि तेव्हा कळलं की डिव्हास्टेट होतो मनुष्य जर चुकीचे निर्णय घेतले गेले तर आयुष्यात, नाही का. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व तऱ्हेचा म्हणजे निसर्गाचा सुद्धा काही भाग असा आहे की जो इट्स अ केमिस्ट्रीचा लोचा आहे हा. म्हणजे याच्यामध्ये ती विकृत आहेत माणसं किंवा आपण विकृत आहोत, आपल्याला सेक्शुअल अट्रॅक्शन ही जैविक गरज आहे. इट्स अ बायोलॉजिकल नेसेसिटी. तेव्हा गरजा शिकवताना लैंगिक गरज ही सुद्धा एक बायोलॉजिकल नेसेसिटी आहे हे त्यांना नीट समजून सांगितल्यावरती ती मुलं ओपन झाली, थोडी ओपन आउट झाली. आणि मग वर्गामध्ये फार मजा यायला लागली कारण त्यांना त्यांच्याशी कुणी असं बोललंच नव्हतं त्याच्या आधी किंवा ओपनली. मे बी ते ओपन कॉन्व्हर्सेशन झाल्यामुळे त्यांचे काही इश्यूज असतील किंवा त्यांना काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील तर मोकळेपणाने बोलू शकत असतील ते. आणि ते जास्त गरजेचं आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाहीये किंवा कोणाशी बोलता येत नाहीये म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की उगाच आत्महत्याकडे वळण्यापेक्षा डेफिनेटली ओपनली मी ते बोललं पाहिजे लोकांनी आणि त्यामुळे मग त्यांना नक्कीच हेल्प होईल यातनं. पण ही सगळी इन्फॉर्मेशन देण्यासाठी करेक्ट एज काय आहे असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली कसं आहे की ही मुलं माझ्याकडे येतात ना ते तोपर्यंत बरीच मोठी झालेली असतात. म्हणजे त्यांचे समजा काही प्रॉब्लेम्स असतील वयात येतानाचे तर ते सुरू झालेले असतात शाळेमध्येच. आणि शाळा त्यांच्या स्तरांवरती हे प्रॉब्लेम्स डील करत असतात. त्यामुळे ते माझ्यापर्यंत येईपर्यंत त्यांना थोडंफार माहिती असतं, म्हणजे थोडीफार माहिती असते पण ती पूर्ण नसते. त्यामुळे ते कन्फ्युज्ड माइंड घेऊन आलेले असतात. तर तिथे त्यांच्या मनातलं कन्फ्युजन दूर करणं ऍडोलेसन्स मधलं हे एक मोठा चॅलेंज असतो. राईट. कारण आम्ही सुद्धा 9वीच्या मुलांना हे सगळे विषय शिकवतो. त्याचं कारणच हे की बदलांना सुरुवातच या वयापासून होते. त्यामुळे आधीच आपण थोडंसं त्यांना अवेअर केलं की काय काय होणार आहे किंवा काय काय होऊ शकतं तर डेफिनेटली पुढे जाऊन त्यांना मदत होईल ऑन ट्रॅक राहण्यासाठी आणि तोच आमचा उद्देश असतो. पण हे सगळं करत असताना पालक आणि शिक्षक या दोघांचाही काही वेळेला विरोध असतो की फार तुम्ही जास्त सांगताय किंवा नका सांगू इतकं, मुलं बिघडतील, वाया जातील. म्हणजे ऑब्व्हियसली हे वाटूच शकतं. पण मग अशा वेळी पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा स्वतःला कसं प्रिपेअर करायला पाहिजे किंवा स्वतःला कसं समजावलं पाहिजे की हा विषय का महत्वाचा आहे. म्हणजे इव्हन दिव्यांगांसाठी सुद्धा आणि आपल्यासारख्या मुलांसाठी सुद्धा. खरं सांगू का निधी की आमच्या मुलांच्या आयुष्यात पालक हे मी म्हटल्याप्रमाणे परवाच आपल्या गप्पांमध्ये पु ल देशपांडे म्हणायचे तसे नुसती भाजी पालकाची असू शकते एवढंच त्या मुलांना माहित असू शकतं. कारण त्यांचा आणि पालकांचा असा भावनिक संवाद कधीच तुटलेला असतो. ही सगळी हॉस्टेलमध्ये वाढतात मुलं, त्यांना कोणीतरी काका मामा आत्या मावशी, अवेअरनेसचा एवढा मोठा इश्यू आहे ना की व्हिज्युअली चॅलेंज व्यक्ती खूप नॉर्मल आणि सुंदर आयुष्य जगू शकतात हेच मुळे कळत नाही. त्यामुळे त्यांना कोणीतरी उशिरा शाळेत आणून सोडतं आणि खूप इश्यूज असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या मुलांचे पालक आणि शिक्षक, तर शिक्षकांचा आणि आमचा असा तसा काही फार जवळचा संबंध येत नाही. परंतु जेव्हा ही मुलं 10वी नंतर बाहेर येतात तेव्हा त्या शाळेसाठी काम करणारे जे रीडर्स म्हणतात त्यांना, म्हणजे व्हॉलंटियर्स असतात, ते या मुलांचे बरेचसे इश्यूज आमच्यापर्यंत आणतात.
हम्म. आणि म्हणजे मला ते सांगतात की मॅडम ह्या मग मग ती मुलं आल्यानंतर त्यांचे मी पर्सनल इंटरव्ह्यूज घेते. हम्म. म्हणजे जसे आपण इन कॅमेरा इंटरव्ह्यूज घेतो तसे, की हम्म. वेअर इन दे टेल एव्हरीथिंग अबाउट देमसेल्स. Right. आणि शेवटी ते आम्हीच त्यांचे पालक होतो. हम्म. म्हणजे त्यांच्यासाठी पालक नावाची एक गोष्ट अस्तित्वात नसल्यामुळे हम्म. हम्म. कुणाकडे हे प्रश्न मांडायचे Right. हाही मोठा इश्यू असतो ना. Right. त्यामुळे ही मुलं किंवा मुली आल्यानंतर आधी मिठी मारून उभी राहतात, कारण त्यांना एक कूस हवी असते Right. आणि तशीच कूस त्या मुलांनी माझी सजवली. त्यामुळे हम्म. मला असं लक्षात आलं की मला त्यांची आई पण व्हायचंय, हम्म. मला त्यांच्या बरोबर सपोर्ट सिस्टीमही व्हायचंय, हम्म. मला त्यांच्याबरोबर सगळं व्हायचंय. त्यांचा आई वडील बहीण भाऊ किंवा मित्र मैत्रीण सर्व नाती निभवायची आहेत आता आपल्याला. Right. हा चॅलेंज जो होता, त्या चॅलेंजच्या माध्यमातून म्हणजे एक पालक म्हणूनच हे काम करावं लागलं. हम्म. ह्यांचे कोणीतरी पालक येतील, ते ऑब्जेक्ट करतील ह्या आमच्या इथल्या सेशन्सना, ही शक्यता शून्य आहे. कारण सांगितलं ना की ते अशा कुटुंबातून आलेले असतात बहुतेक, हम्म. साधारण 95% मुलं जी जन्मजात नकोशी म्हणून सोडून हम्म. दिलेली असतात. हम्म. The society feels that they are non-productive part of the society and they come from a strata of society that is below our definition of poverty. आणि त्याच्यामुळे त्या धुळभरल्या त्यांच्या आयुष्यात एका मोहाच्या क्षणात त्या मुलाला जन्म तर देऊन टाकतात, परंतु त्यांचं अलौकिक मातृत्व जे आहे अभौतिक, ते आमच्यासारख्यांच्या वरती सोडलेलं असतं. तेव्हा हे मातृत्वाच्या अँगलनी शिकवणं आहे त्या मुलांना. पालक म्हणून कुणी आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. वी आर द पालक्स. हो, बरोबर आणि आहे. स्पेशली मी, कारण काकांबरोबर किंवा इतर कोणाबरोबर घरातले ते एवढे ओपनली बोलत नाही. राईट. त्यांना माहिती आहे, म्हणजे मला माहिती आहे त्या मुलांचा, म्हणजे मी त्यांना म्हणते की पिंपळाच्या पानावरची रेष कशी एकदम फील होते, तसं मला तुमच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखता येतात. तर दॅट इज वाय दे ओपन आउट. दुसरा काउन्सिलर आमच्याकडे लागतच नाही. मग कधी कधी येतात दरवाजा बंद, म्हणजे मला माहिती आहे काहीतरी कहाण्या देणार, हिच्याशिवाय मी जगू शकत नाही, त्याच्याशिवाय ही जगू शकत नाही, हे सगळं चालतंच. पण ह्याच्यामध्ये मग सेक्सचा अँगल जो आहे तो त्यांना समजून सांगावा लागतो. कित्येक वेळेला तेही वाहवतच गेलेले असतात, कारण प्रवाहाचं पाणी आहे ते सगळं, त्या प्रवाहात ते वाहणारच आहेत भावनिक दृष्ट्या सुद्धा. तुमच्या त्यामुळे संस्थेमध्ये पालक हा आमच्या दृष्टीने नो एलिमेंट, इट डझंट एक्झिस्ट. तुमच्या संस्थेमध्ये नक्कीच तुमचा आई म्हणून खूप मोठा रोल आहे. पण तोच महत्वाचा आहे. प्रेक्षकांमध्ये ज्या सगळ्या आया आहेत किंवा जे काही पालक आहेत त्यांना मला सांगायला नक्की आवडेल की जर तुम्ही हे सगळं काम एकट्या सांभाळू शकताय किंवा सगळ्या विषयांची, सेक्स सारख्या विषयांची माहिती मुलांना देऊ शकताय, तर एक आई म्हणून सुद्धा तुम्ही सुद्धा आपल्या पाल्याला तितकंच समजून घ्यायला पाहिजे. आणि तो सामान्य आहे, त्याला सामान्य मुलांसारख्या सगळ्या गोष्टी माहिती व्हायला पाहिजेत आणि तो त्याचा हक्क आहे. कारण त्याच्यामध्ये काही वेगळं घडणार नाहीये. अगेन तुम्ही म्हणालात तसं की सगळं सारखंच आहे, तुमचं आमचं सेमच आहे, सेमच आहे. सेमच असणार आहे. हो. त्यामुळे डेफिनेटली मला सांगायला सगळ्याच पालकांना आवडेल की तुम्ही तुमच्या मुलांना या सगळ्या गोष्टी योग्य वयात, योग्य पद्धतीने नक्की सांगा. पण हे सगळे विषय शिकवताना काही स्पेसिफिक मेथड किंवा कुठला स्पेसिफिक पॅटर्न वगैरे तुम्ही वापरता का? हा, म्हणजे हे सगळं स्पर्शाची दुनिया आहेत ना, हम्म. आणि ते कानाने सगळं जग बघणार. त्यामुळे ह्या दोन माध्यमातूनच त्यांना शिकवायला लागणार आपल्याला, म्हणजे स्पर्शाच्या माध्यमातून शिकवायला लागणार. आणि त्यांचं जे लैंगिक एज्युकेशन आहे स्वतःतर्फे निर्माण झालेलं, ते सुद्धा स्पर्शाच्याच माध्यमातून निर्माण होणार आहे. राईट. म्हणजे आपली मुलं जर कुठेतरी एकमेकांना भेटली किंवा काही बोलत असतील तर ती स्पर्श करून शक्यतो बोलणार नाहीत. म्हणजे काहीतरी एक फिजिकल डिस्टन्स त्यांच्यामध्ये असेल. पण आमची मुलंही म्हणजे दे आर मोर इनटू फिजिकल टचिंग. हा त्यांचा जो इश्यू असतो तो समजूनच घ्यावा लागतो आपल्याला, कारण ते एकमेकांना पण आकार बघणं किंवा एकमेकांना जोखणं हे त्यांच्या गोड आवाजावरती तरी कळतं, नाहीतर या माध्यमातून तरी कळतं. नाहीतरी पार्शली ब्राईंड जे मित्रमैत्रिणी असतात ते सगळेजण काय करतात की त्यांना सांगत असतात, इनपुट्स देत असतात बाहेरच्या जगामध्ये, नाहीतर आकाराचे इनपुट्स त्यांना कसे कळणार. म्हणजे हे चित्र जे आहे आपल्या शरीराचं
हम्म, तर आपल्याला असं वाटतं कनेक्टिव्हिटी आहे शरीरामध्ये. हम्म, तो ऍक्च्युली आभासच आहे. म्हणजे हम्म, आपण सुद्धा असे काही कनेक्टेड किंवा सॉलिड नाहीच आहोत. हम्म, हम्म, अणू परमाणू असं जे बोलतो तसेच आहोत. यांना ते कसं कळणार? कारण त्यांच्या लक्षातच येत नाही की केस डोक्याला चिकटलेत, हात इथे चिकटलेत. हा राईट. जो कंटिन्युटीचा कॉन्सेप्ट आहे तो त्यांच्या मनात नसतो. हम्म, त्यामुळे काही काही बाबतीत मी काय केलं, त्यांना चित्रकलेच्या माध्यमातून इथे नेलं. ओके. म्हणजे हळूहळू त्यांना आपलं शरीर कळायला हम्म, लागलं. हम्म, नंतर स्पर्शाच्या माध्यमातून मॉडेल्स दाखवून शिकवण्यात आलं. हम्म, आणि तथापि म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, ओके. तुम्हाला कदाचित माहित असेल कारण तुम्ही हम्म, या फील्डमध्ये काम हम्म, करताय. तर त्यांनी ह्या मुलांसाठी लैंगिक प्रशिक्षणासाठी ब्रेल मध्ये कित्येक ओके. पुस्तकं करण्याची संधी हम्म, आम्हाला दिली. हम्म, अर्थात ती शालेय स्तरावरच्या मुलांसाठी होती. हम्म, आणि आमची मुलं शाळा ओलांडून पलीकडेच पोचलेली आहेत. हम्म, म्हणजे त्यांना तेवढं नॉलेज ऑलरेडी असतं. हम्म, हम्म, पण त्या पुस्तकांच्या माध्यमातूनही. आणि दुसरं ब्रेल लिटरेचर तयार केलं खूप. ओके. ओके. म्हणजे ऑडिओ फॉर्मॅटमध्ये पण आम्ही खूप अशा हम्म, हे ऑडिओज आणल्या, कादंबरी हम्म, आणल्या भिन्न सारखी, हम्म, की वेगळी आहेत ही माणसं, पण छान आहेत ही माणसं. सेक्स एज्युकेशन बद्दलची काही पुस्तकं असतील ती मी आवर्जून ह्यांच्यासाठी तयार हम्म, केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही उठावाच्या आकृत्या शारीरिक ह्याच्यामधल्या दिसतील हे बघितलं आणि प्रत्यक्ष मॉडेल दाखवलं ओके. स्पर्शाने. आणि मी एक्सपर्ट्स बोलवायची, म्हणजे मी हम्म, दरवर्षी एक्सपर्ट्स बोलवते जे व्यवस्थित लेक्चर्स देतात ह्या मुलांना. ओके. आणि मग त्यांच्या मनामध्ये असणारी सगळी जी काही जळमट आहे ती झटकली जातात. हे राईट. दरवर्षी नव्याने का करायचं? कारण दरवर्षी नवीन मुलं येतात. बरोबर. निवांत इज अ हम्म, फ्लो कॉन्सेप्ट. ही राईट. मुलं त्यांच्यात पंखात हम्म, बळ दिलं, ते हम्म, हम्म, आकाशात भरारी घ्यायला लागले. मग तुम्ही कोण मी कोण, राईट. पक्षी जगताचा कायदा आहे माझा. हम्म, परत नवीन जी मुलं पिल्लं माझी आली आहेत त्यांच्यासाठी माझा जीव तुटणार. तर ह्या मुलांना दरवर्षी हे दाखवलं जातं. राईट. मग हम्म, त्यांना फील्ड व्हिजिटलाही मी घेऊन जाते. हम्म, फॉर एक्झाम्पल स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन हम्म, आहे किंवा ऑटिझम सेंटर आहे. इथे राईट. नेलेलं असताना तिथल्या व्यक्ती सुद्धा त्यांना ह्या वेगवेगळ्या आस्पेक्ट्स मधून त्यांच्याशी ह्याच्याबद्दल राईट. बोलत असतात. हम्म, हम्म, आणि त्याच्यामुळे ते प्रगल्भ होतात. म्हणजे मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो ती या राईट. अनेक माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवावी पोचते. लागते. राईट. म्हणजे मेथड्स भरपूर आहेत किंवा पॅटर्न भरपूर आहेत. आपण फक्त त्याचा योग्य वापर केला पाहिजे. रादर हम्म. थोडासा पुढाकार घेऊन त्या सगळ्या वापरल्या पाहिजेत. आणि डेफिनेटली मुलांना त्याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाहीत जर आपण या सगळ्या माध्यमांचा योग्य तो वापर केला तर. राईट. मला खूप छान वाटतंय सगळं ऐकताना. पण मला तुम्हाला नक्की आणखीन एक गोष्ट विचारायला आवडेल, की मुलांची हम्म. रिएक्शन मात्र कशी असते? हे सगळं तुम्ही जेव्हा सांगता किंवा असा एखादा अनुभव सांगायला आवडेल का तुम्हाला? की मुलांनी ते कसं कॅप्चर केलंय किंवा त्यांचा हा, कसा अनुभव रिएक्शन? इन द सेन्स की ह्या मुलांना खरं तर ही क्युरिओसिटी खूप असतेच ना मनामध्ये. हं, हं, आणि त्याच्यामुळे जेव्हा हे सेक्स एज्युकेशन कॅम्प्स होतात त्यावेळेला त्यांच्याशी खूप ओपनली बोललं जातं. आणि मी हं, पण वर्गात खूप ओपनली बोलते. तेव्हा अय्या इश्य नको असं सुरुवातीची जी रिॲक्शन असते हं. त्याच्यामधून, किंवा नको रे बाबा अशी जी मुलांची रिॲक्शन असते त्याच्यामधून ही सगळी मुलं बाहेर पडतात. राईट. आणि मग ती जी काही बॉम्बशेल करतात आपल्यावरती हं. ते ऐकून आपण डिवास्टेट व्हायची वेळ येते. राईट. इतकं खरं अर्धवट ज्ञान त्यांच्या पदरी असतं. बरोबर. हं, त्यामुळे मग ते सुरू करतात म्हणायला की अजून आम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हं, हवी आहे, कमी पडतीये. हं. असं त्यांच्याशी मैत्रीच्या नात्यामध्ये गेल्यामुळे काय होतं की त्यांना मजा वाटायला लागते हे सगळं ऐकायला. ऐकताना. आणि मग ते असे काही बॉम्बार्ड करणारे प्रश्न विचारतात आमच्याकडे हं. आलेल्या एक्सपर्ट्सना, की ते म्हणतात की माझ्या आता म्हणजे डोक्यावरची टोपी तुम्ही उडवलेली आहे. राइट, राइट. म्हणजे अगेन तेच की जे सगळ्या मुलांबरोबर होतं तेच यांच्याकडनंही त्याच प्रतिक्रिया आणि ते त्याच सगळ्या रिएक्शन्स वगैरे येत असतात. त्याच्यामुळे त्यांची जी क्युरिओसिटी आहे किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत ते वेळीच सोडवणं गरजेचं आहे. एखादा असा किस्सा आठवतोय का तुम्हाला, की तुम्ही ही माहिती दिल्यामुळे एखाद्या मुलीमध्ये काहीतरी तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय किंवा तिला खरोखर त्याचा फायदा झालाय असं काही? असे एकच नाही, हजारो किस्से आहेत. कारण ही माझ्याकडे येणारी सगळी मुलं आहेत
ती किशोरवयीनच आहे. राईट. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये हे सगळं चालूच असतं वादळ. आणि असं घडलेलं असलं ना, तर माझ्याकडे आणून कित्येक वेळा मुलं सोडतात, माझी सिनियर मुलं, की हा मुलगा गुंड आहे किंवा ही मुलगी वाया गेलेली आहे, किंवा त्यांचे अस्तित्वात असतील तर आई वडील पण येऊन रडतात ढसाढस, की ही मुलगी त्या मुलाबरोबर पळून जायला प्रयत्न करतेय, तुम्ही काहीतरी समजून सांगा तुमच्या माध्यमातून. तर अशी अनेक वाया जाणारी आयुष्य माहिती का या ओपन डिस्कशन्समुळे वाचवता आलेली आहे. आणि ती मुलं आता व्यवस्थित लग्न करून संसार करतायत. मला 75 नातवंड आहेत, 76. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. परवाच एक मला बातमी आली की एका मुलाला, आणि ते आपापसात डेटिंग वगैरे करून त्यांनी लग्न बिग्न व्यवस्थित केली, आणि काहींनी ब्रेकअप्स केले, काहींनी लग्न केली. हे करत असताना त्यांनी डेट करताना खूप मॅच्युरिटी दाखवली. म्हणजे नंतर या एज्युकेशन नंतर रिस्पेक्ट म्हणतो किंवा आदर म्हणतो आपण, तो नात्यामधला निर्माण करणं, हे मला वाटतं की निवांताच्या कामाने शक्य झालं. कारण नाहीतर एक मुलगी आहे, तिचं शरीर एका मुलीचं आहे, आणि एक मुलगा आहे, त्याचं शरीर एका मुलाचं आहे. ह्याच्या पलीकडे म्हणजे ते बार्बेरिक जग होतं म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचलेलं. आणि त्यांना एकमेकांचं फक्त स्पर्श ज्ञानातूनच एकमेकांचा फील काय तो कळत होता. पण निवांतमध्ये आल्यानंतर ह्या मुलांचं ज्या मुलांचं व्यवस्थित काउन्सिलिंग झालं, एकेकाला बोलून त्यांना सांगण्यात आलं व्यवस्थित, तेव्हा त्यांच्यामध्ये आलेला बदल इतका सुंदर होता की ते हळूहळू आपल्या बरोबरच्या मुलींना बरोबरीच्या नात्याने एकतर वागवायला लागले, आणि त्यांना म्हणजे त्यांना सन्मान द्यायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. कारण मुलींच्या शरीरामधल्या ज्या घटना घडतात त्या त्यांना व्यवस्थित कळल्या. उदाहरणार्थ मेन्स्ट्रुएशन आहे, आणि तेच मुलांच्याही बाबतीत आहे. त्यांच्याही शरीरात येणारे बदल मुलींना कळले, आणि त्याच्यामुळे एक आदराची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करता आली असं मला वाटतं. त्यामुळे अशी अनेक आयुष्य जी वाया जाऊ शकली असती, ती मला वाटतं की ह्या संदर्भातली, म्हणजे कित्येक मुली अशा असायच्या की त्या आल्यानंतर म्हणायच्या की माझ्या अभ्यासात लक्षच लागत नाहीये, आणि प्रामाणिक आहेत माझी मुलं. ते येऊन सांगायचे की असं घडतंय माझ्या मनामध्ये, आणि त्या वयामध्ये आम्हीही गेलो. म्हणजे नॉट दॅट ॲट द एज ऑफ 67 मी त्या वयातून न जाता 67 वर्षाची झाली. त्या यामध्ये मला वाटतं निधी की तरुण मुलांच्या आयुष्यामध्ये हे सगळे वादळ आणि संघर्ष येतात हे आपल्यालाही माहिती आहे. त्या फेज मधून आपणही गेलेलो आहोत आणि कुणीच वाचलेलं आहे. पण त्यांनी मला एक फार म्हणजे असा टोपी पाडू प्रश्न विचारला, बुमरँग टाकला माझ्यावरती. ती मुलं म्हणाली की मॅडम आमच्या मनात हे सगळे विचार येतात, म्हणजे सेक्शुअल फिलिंग्स आहेत आमच्या मनामध्ये, किंवा अश्लाघ्य काही येतं, किंवा नको त्या नात्यामध्ये सुद्धा रिलेशनशिप असावी ही भावना येते आमच्यामध्ये. ओके, मग पण तुमचं काय? म्हणजे तुमच्या मनात येत नाही की काय? तुम्हाला वाटत नाही का म्हणजे ऑपोजिट सेक्स बद्दलचं काही अट्रॅक्शन? म्हणजे व्यक्तीने लग्न केलंय म्हणा, किंवा त्याला मुलं बाळ आहेत म्हणा, किंवा काहीही तुमचं सांसारिक आयुष्य छान चाललेलं आहे म्हणा, पण तरीही तुमच्या मनात हे विचार येतात का नाहीये? आता या विषयावरती मी अनेक म्हणजे मॅच्युअर आणि ग्रोनअप लोकांशी बोलले, तेव्हा ते ऑल व्हेरी ऑनेस्टली ऍडमिटेड की आमच्याही मनात हे विचार येतात. मग आता हा सुंदर प्रश्न आहे. आणि ती आल्या मुलं मी सांगते की तुम्ही संभाजी पार्क मध्ये जा, तुम्हाला काही उद्योग करायचे तर निवांत घर आहे, कारण हे सगळं काम आमच्या घरातच चालतं, आणि इथे इट इज अन एज्युकेशनल हब फॉर यू. सो आय रिक्वेस्ट यू की तुम्हाला काही अजून शोध लावायचे तर तुम्ही, तर ती इतकी इनोसंट असतात की मला विचारतात संभाजी पार्क कुठे आहे. पण अक्षरशः वाया जाणारी म्हणजे ज्यांच्या आई वडिलांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, तर कधी कधी त्यांच्या घरच्यांना सुद्धा इन्फॉर्म करायचं काम मी करते की केस फारच हाताबाहेर चाललेली आहे, तर तुम्ही आता काय करताय बघा. कारण एका लिमिट पर्यंत मी त्यांना हँडल करू शकेल, पण घरच्यांचा थोडासा धाक असेल तर तो परवडतो ज्यांना आई वडील आहेत असे. आणि ज्यांना नाहीयेत ती बिचारी मुलं खरं म्हणजे या कुठल्याही फंदात पडताना मी पाहिलेली नाहीये. ती बऱ्यापैकी नाकासमोर बघून चालणारी मुलं असतात, आणि ही मात्र थोडीशी मस्तीच असते त्यांच्या अंगामध्ये या संदर्भातली. पण त्यामुळे ती कशी की
ह्याच्याबरोबर फिर, त्याच्याबरोबर फिर, ह्याच्याबरोबर ट्राय कर, हम्म. त्याच्याबरोबर ट्राय कर, हे सगळं करून झालेलं असतं. आणि मग आयुष्यातून उठल्यासारखं झालेलं असतं. मग काय करायचं, म्हणजे ऑलमोस्ट ऍट द एंड ऑफ द रोड. हम्म. आणि खरं तर ऍक्च्युली सेक्स एज्युकेशन इज एव्हरीवन्स बर्थ राईट. Correct. आणि प्रामाणिक संवाद स्वतःशी साधणं, की हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय. राईट. हे जेव्हा मीही ऍडमिट केलं की माझ्याही बाबतीत घडतं, तेव्हा त्यांना कुठेतरी एक नाळ जुळली त्यांची आणि माझी. राईट. आणि ती नाळ जुळणं खूप गरजेचं आहे. तर ही अक्षरशः म्हणजे जीवन संपवायच्या विचारात असणारी मुलं व्यवस्थित उभी राहिली, त्यांनी चांगली करिअर्स केली, छान आयुष्यात उभी राहिली. कारण त्यांच्या स्वतःच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये जर असेल फॅमिली, तर काही गोष्टी अशा आहेत की आपल्या पायाखालची जमीन सरकेल. कारण त्या मुलींची स्वतःच्या आया ज्या होत्या त्या त्यांना वाईट प्रोफेशन मध्ये घालायचा प्रयत्न करतात. तर व्हॉट विल दे फील अबाउट सेक्स, टेल मी. करेक्ट. तेव्हा सेक्स इज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. हे कोण सांगणार त्यांना, अनलेस दे गेट अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. मग ह्या मुलींना आयुष्यामध्ये उभं करता आलं आणि त्यांना ह्या सगळ्या त्यांच्या गुंत्यातून बाहेर काढता आलं. मला वाटतं की हे मोकळेपणाने बोलल्यामुळेच झालेलं आहे. आणि इथे दृष्टी असणं आणि नसणं असा काही फरक नसतो, असं मी परत एकदा अधोरेखित करते. तुमच्या सगळ्या बोलण्यातनं मला अगदी मी विसरून गेले की आपण दिव्यांग मुलांबद्दल बोलतोय, कारण सगळं मला ते रिलेट होतं की ओके, काहीच वेगळं नाहीये इथे. तुम्ही आता जे जे काही बोललात त्यातनं मला 2-3 पॉइंट हायलाइट करावेसे वाटतात. पहिलं म्हणजे मगाशी जसं तुम्ही सांगितलं की सेक्स ही फक्त प्रोसेस आहे, तिथे इमोशन्स पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि हे त्या मुलांना सेक्स एज्युकेशन मुळे कळतं. आणि म्हणजे तोच आमचा उद्देश असतो मुलांना 9वी-10वी मध्ये हे सगळे विषय शिकवणं, की तिथनं त्यांना मुलींबद्दल रिस्पेक्ट वाटणं किंवा मुलींना मुलांबद्दल रिस्पेक्ट वाटणं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स, इश्यूज, त्यांची बॉडी याच्याबद्दल माहिती असणं. त्याच्यानंतर जे दुसरं तुम्ही म्हणालात की सगळंच की काही मुलं असतात जी खरंच सगळं करून बसलेली आहेत किंवा ऑफ ट्रॅक जाण्याच्या मार्गाला आहेत. पण ऍट द एंड आपलं काम काय असतं की हे सगळं नॅचरल आहे. जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला, मला, सगळेच जण त्यातनं गेलेले असतात. तर या सगळ्या भावना येणं किंवा कुठल्या तरी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं, यात काही गैर नाहीये किंवा ही विकृती चुकीचं नाहीये, काही तर हा नाहीये. निसर्ग राईट. आहे. नाही, विकृती नैसर्गिक नाही, आहे ही. निसर्ग आहे. फक्त मी ऑफ ट्रॅक जाणार नाही आणि माझं काहीतरी करिअर आहे किंवा मी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. हा मुख्य हेतू असतो ही सगळी इन्फॉर्मेशन देण्यासाठी. ती प्रक्रिया आम्हाला एक्सप्लेन करायची नसते, पण बॅकग्राऊंड त्याच्या मागचं जे हेल्दी टॉक्स आपण म्हणतो त्याला, हेल्दी टॉक्स त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. आणि अगेन जे आम्ही करतो ते डेफिनेटली सगळं तुम्ही या दिव्यांग मुलांबरोबर करता. त्यामुळे पण ती आहेतच आपल्यासारखी. आपल्यासारखी. गुड. राईट, हा. राईट, राईट. ऑन द लास्ट नोट मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही सगळ्या आपल्या प्रेक्षकांमध्ये असलेल्या पालकांना, दिव्यांग मुलांच्या पालकांना काय सांगाल? मी असं सांगेन, पहिली गोष्ट म्हणजे डोंट डिझोन युअर चाइल्ड, बिकॉज द चाइल्ड इज डिफरंट. असं नाहीये की त्याला दिसत नाही, त्याला ऐकू येत नाही किंवा त्याला समजत नाही एखादी गोष्ट. तर तसे आपण सगळे दिव्यांग, वी आर ऑल बॉर्डरलाईन केसेस. एखादी गोष्ट आनंद झाला की आपण फार आनंदित होतो, दुःख झालं की आपण चेहरे पाडतो, म्हणजे थोडे बायपोलर असतो, थोडे स्किझोफ्रेनिक असतो. आपल्या जगातच तो प्रश्नाची उत्तरं देत नाही. थोडे आपण ऑटिस्टिक असतो, थोडे आपण दृष्टीहीनही असतो. कारण कित्येक छान गोष्टी बघायला हव्यात, त्या बघण्याऐवजी आपण घाणेरड्या आणि किळसवाण्या गोष्टी पाहत राहतो. हे सगळं आपण सगळ्या ह्या थोडे थोडे आतून प्रत्येकाची रात्र वेडी वेडी आहेच. मग आपण ह्या मुलांच्या बाबतीत का वेगळं मानायचं त्यांना? तेव्हा पालकांनी अत्यंत ओपनली योग्य वयामध्ये आपल्या मुलांशी अत्यंत प्रेमाने संवाद साधला पाहिजे. आणि तो जर मोकळेपणाने साधला गेला तर मग खरंच विकृतीऐवजी निसर्ग त्यांना कळेल. नाहीतर सगळं जे काही त्यांच्यापर्यंत पोचतं ते विकृत मार्गाने पोचतं. मग मला वाटतं की ब्लू फिल्म्स आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्या बघण्याकडे कल वाढतो. कारण चोरून करण्यापेक्षा तुम्ही ओपनली बोललात तर ते चोरून करायच्या मागे लागत नाही. म्हणजे चुका माणसाकडून घडतात, त्या सुद्धा त्या तुमच्याबरोबर त्यांनी शेअर केल्या पाहिजेत ना.
म्हणजे त्यांना तुम्ही त्यांच्या जवळचे मित्रमैत्रीण वाटलं पाहिजे. म्हणजे इतकं तुम्ही त्यांच्याशी ओपनली बोलूनही कधी चूक असं नाही, पण काही रिलेशनशिप मध्ये ते जाऊ शकतात. आणि जाणं हे पण निसर्गच आहे. त्यामुळे त्यांनी तुमच्याशी येऊन नीट बोललं पाहिजे आणि स्वतःचं आयुष्य काय पुढत घालवलं नाही पाहिजे, किंवा त्यांच्या अबोध मनामध्ये काही गोष्टी दाबून भरून ठेवल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे विकृतीत ते गेले, असं होता कामा नये. म्हणून सर्वांनी स्वच्छ नितळ मनाने ह्या गोष्टी मुलांशी व्यवस्थित बोलाव्यात, त्यांना शरीर नीट समजून सांगावं. आईनी स्पेशली मुलीला ज्यावेळेला मेन्स्ट्रुएशन येतं त्यावेळेला तिच्याशी मैत्रीच्या नात्याने तिला पूर्ण गोष्टी समजून सांगाव्यात वडिलांनी. आणि कधी मुलं एखादा मूल गे असेल किंवा लेस्बियन असेल किंवा ट्रान्सजेंडर असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील त्याला, तर ते मूल का नाही बोलत आई वडिलांशी? काय करणार आहे ते? त्याच्या शरीरातली केमिस्ट्री वेगळी आहे आणि त्याच्या शरीरात स्रवणारे स्त्राव वेगळे आहेत, एवढंच त्याचं वेगळेपण आहे. मग त्याला जगायचा हक्क आहे की नाही? त्यामुळे आई वडिलांनी प्रत्येक तऱ्हेच्या सेक्शुअल इश्यूज असणाऱ्या सर्व मुलांना आपलं मानलं पाहिजे आणि त्यांना आपलं मानलंय म्हटल्यानंतर मग सगळेच प्रश्न दे हॅव अ राईट टू लिव्ह अँड दे हॅव अ राईट टू लिव्ह विथ रिस्पेक्ट. राईट. नॉन जजमेंटल बिहेवियर असणं किंवा तसा ऍटिट्यूड असणं पण खूप गरजेचं आहे. हो, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे रिलेशनशिप्स बद्दल. स्त्री आणि पुरुष या दोन म्हणजे ज्या आपण हे मानतो सेक्शन्स ऑफ द सोसायटी, त्यांच्यामध्ये जर असं सुरेख नातं असेल ना, छान मोकळं, तर बरेचसे प्रश्न माझ्या मते आधीच मिटून जातात. मग हे ऍडोलेसन्सचे प्रश्न जे नंतर खूप गुंतागुंतीचे होऊन बसतात ते होणार नाही. त्याच्यामुळे सूर्यप्रकाशात स्वच्छ बोलावं की काय हरकत आहे? तुम्ही त्याच फेज मधून गेलात म्हणून मुलांना जन्म दिलात ना, का ती तशीच आली या जगामध्ये? मग ह्या प्रक्रिया मुलांना न सांगायचं काय कारण आहे? बरोबर. चुकीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा आपण आपल्याकडनंच ते व्यवस्थित सांगितलं तर. निश्चितपणे आई वडिलांनी मुलांशी मस्त बोलावं आणि बोलता येत नसेल तर माझ्याकडे आणून सोडावं, मी बोलेन. बरोबर. कारण 3000 मुलांचं मातृत्व मी घेतलेलं आहे आणि 3000 मुलांपैकी जवळजवळ सगळ्याच मुलांना हा प्रश्न येऊन गेलेला. हो, बरोबर आहे. थँक्यू. तुमच्याकडनं खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि या मुलांबद्दल, दिव्यांग मुलांबद्दल स्पेशली खूप छान छान वेगवेगळं ऐकायला मिळालं आणि मी नक्की कुठली तरी अंध मुलांची संस्था किंवा तुमचीच संस्था व्हिजिट करायला येईन. म्हणजे माझे पण जे काही गैरसमज असतील त्यांच्याबद्दलचे ते सगळे दूर होऊन जातील. कारण म्हणजे तुमच्याशी इतके दूर हो. होतील निधी तुमचे. स्टेप अप फाउंडेशनला आय एम रिअली थँकफुल टू यू, कारण तुम्ही हे खूप मोठं काम करताय. म्हणजे सगळ्याच शाळांमध्ये काम करायची गरज आहे. सो इथे आल्यानंतर बाहेर जाताना लोक नेहमी म्हणतात, म्हणजे पत्रकार वगैरे येतात तेव्हा, की you will not have an inferiority complex in Nirman. You will realize that you are inferior. Even sex education will. राईट. करेक्ट आहे. एकदम बरोबर बोललात तुम्ही. सॉलिड. येस, सॉलिड. ऍक्च्युली हाच उद्देश होता हा इंटरव्ह्यू घेण्यामागचा, की हा पण दृष्टिकोन सगळ्यांना समजला पाहिजे, स्पेशली दिव्यांग मुलांच्या पालकांना, की तुम्ही पण पुढाकार घेऊन कुठल्याही प्रकारचा गिल्ट मनामध्ये न ठेवता, किंवा मी स्पेशल चाइल्डची पेरेंट आहे तर मी कसं सांगू, सांगायला पाहिजे की नको, काय गरज आहे सांगायची, हे सगळं जे मनामध्ये गोंधळ चालू असतो, तर त्यांना ते क्लिअर व्हावं की नाही, ही मुलं नॉर्मल आहेत, सगळं यांचं सारखं आहे, आपल्यासारखंच आहे आणि त्यांना ते सगळं जाणून घ्यायचा हक्क आहे आणि ते सांगितलं पाहिजे. आणि तुमच्यामुळे आमचा हेतू अगदी व्यवस्थित पूर्ण झाला असं मी म्हणेन. त्यामुळे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही वेळ काढून, तुमची तब्येत बरी नसताना सुद्धा आज आमच्यासाठी वेळ काढलात आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यामुळे खूप मनापासून धन्यवाद. Even I am thankful to Step Up Foundation for having given me an opportunity to represent the point of view of my children. त्यांचा दृष्टिकोन मांडण्याची मला मिळालेली संधी, याच्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. डेफिनेटली मी आणि माझी सगळी टीम डेफिनेटली आम्ही येऊच तुमच्या इथे व्हिजिट करायला.
आता ऑनलाईन चाललंय सगळं. हो. येस. ओके. हो ना. ओके बेटा. अदरवाईज आपण इथेच आमच्या ऑफिसवर तुमचा इंटरव्ह्यू घेतला असता. पण हम्म. अनफॉर्च्युनेटली आपल्याला ऑनलाईन घ्यावा हो ना. लागतोय. राइट. ओके. आपण नाईस एंड टॉकिंग टू करूया यू. मीटिंग आपली. Sure. येस. थँक यू. It was a wonderful experience. Thanks a lot for having involved me in the थँक whole यू. सेम टू discussion. यू. Bye bye. बाय बाय. Have a beautiful life ahead. थँक यू.